जय भीम मित्रांनो. एक कल्पना करा, डोक्यावर उलटी टोपली, हातात एक झाडू आणि गावात शिरण्याआधीच तिथले रस्ते आणि गटारं साफ करणारा एक माणूस. हो. आणि तुम्ही स्वागतासाठी पुढे होतात, तर तो तुम्हाला थांबवून म्हणतो, थांबा, माझं काम आधी, तुमचं स्वागत नंतर. हे होते संत गाडगे महाराज. अगदी. आज आपण अशाच दोन महापुरुषांच्या नात्याबद्दल बोलणार आहोत. एका बाजूला गाडगेबाबा आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मार्ग पूर्णपणे वेगळे, पण ध्येय एकच. आणि हे नातं समजून घेणं आज खूप महत्वाचं आहे, कारण ही फक्त दोन व्यक्तींची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे बदलाच्या दोन वेगवेगळ्या पद्धतींची. बदलाच्या दोन पद्धती म्हणजे? हो. एक पद्धत जी लोकांच्या मनात, त्यांच्या सवयींमध्ये थेट बदल घडवते, ज्याला आपण ग्रासरूट बदल म्हणतो, आणि दुसरी जी कायदे आणि व्यवस्थेमध्ये बदल घडवते. अच्छा. आजच्या चर्चेत आपण हेच पाहणार आहोत की हे दोन मार्ग एकमेकांना कसे पूरक ठरले आणि एकाशिवाय दुसरा का पुरा होता. म्हणजे ही गोष्ट फक्त त्यांच्या मैत्रीची नाही, तर समाज परिवर्तनाच्या एका मोठ्या सूत्राची आहे, बरोबर? बरोबर. चला तर मग हे सूत्र उलगडूया. सुरुवात गाडगेबाबांपासून करूया का, ज्यांना आपण एक फिरते समाज शिक्षक म्हणू शकतो. नक्कीच. त्यांचं मूळ नाव होतं देबूजी झिंगराजी जानोरकर. अमरावतीच्या एका धोबी कुटुंबात जन्मलेले. आणि त्यांनी स्वतःहून दारिद्र्य स्वीकारलं होतं, नाही का? हो. आणि हे फार महत्वाचं आहे. ते जे काही लोकांना सांगायचे ना, ते आधी स्वतः जगत होते. त्यांनी आपलं कुटुंब, घरदार सगळं काही सोडून दिलं होतं. समाजासाठी. केवळ समाजासाठी. आणि याच त्यागामुळे त्यांच्या शब्दांना एक वजन होतं, एक अधिकार होता. त्यांची कामाची पद्धत तर कमालीची होती. म्हणजे गावात जायचं, पण प्रवचन सुरू करण्याआधी स्वतः हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करायचं. हो. पण मला इथे एक प्रश्न पडतो. म्हणजे फक्त गाव स्वच्छ करून किंवा कीर्तन करून खरोखर व्यवस्था बदलता येते का? हे थोडं वरवरचं काम नाही वाटत? नाही, तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांचं काम इतकं निर्णायक ठरतं. पण गाडगेबाबा जे करत होते त्याला आपण मन स्वच्छ करणं म्हणू शकतो. मन स्वच्छ करणं? हो. विचार करा, कायद्याने अस्पृश्यता संपेल, हक्क मिळतील, पण ते स्वीकारणारी सामाजिक मानसिकता नसेल तर त्या कायद्यांचा काही उपयोग नाही. काहीच नाही. गाडगेबाबांनी ती जमीन तयार केली. लोकांच्या मनात रुजलेल्या अंधश्रद्धेची, घाणीची आणि भेदभावाची जळमट त्यांनी साफ केली. वा. म्हणजे एक जण बाहेरील व्यवस्था बदलत होता, तर दुसरा आतून माणसांच्या विचारांमध्ये बदल घडवत होता. हे खूपच रंजक आहे. अगदी. आणि मिळालेल्या पैशातून त्यांनी स्वतःसाठी काहीच नाही ठेवलं. शाळा, धर्मशाळा, दवाखाने. समाजाचा पैसा समाजासाठीच. त्यांची शिकवणसुद्धा फक्त देवदेव करण्यापुरती नव्हती. त्यांची कीर्तनं म्हणजे सामाजिक प्रश्नांवर केलेलं थेट भाष्य असायचं. ते संत कबीरांचे दोहे वापरायचे असं मी वाचले. हो. अंधश्रद्धा, प्राण्यांचे बळी, दारूचं व्यसन या सगळ्यावर ते कठोर टीका करायचे. शिक्षण, स्वच्छता आणि माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे ते पुन्हा पुन्हा सांगायचे. आणि या सगळ्यासाठी त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा त्याग केला होता. पत्नी, मुलं हे सगळं मागे सोडून समाजाला आपलंसं करणं सोपं नसावं. निश्चितच नाही. आणि याच त्यागामुळे, ह्याच निस्वार्थ सेवेमुळे लोक त्यांना बाबा म्हणू लागले, संत मानू लागले. पण गंमत म्हणजे याच काळात दुसरा एक महामानव कायद्याच्या आणि शिक्षणाच्या मार्गाने समाजात क्रांती घडवत होता. बरोबर. आणि ह्या दोघांचे मार्ग जेव्हा एकत्र आले, तेव्हा जे घडलं तो इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे. हो. आणि इथूनच आपली चर्चा खऱ्या अर्थाने एका रंजक वळणावर येते. एक निरक्षर फिरता संत आणि दुसरे कोलंबिया विद्यापीठातून शिकून आलेले बॅरिस्टर. जमीन आसमानाचा फरक. हो. पण तरीही ध्येय एकच होतं, समाजाला जातीच्या आणि अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढणं. आणि त्यांच्यात जो परस्पर आदर होता तो अविश्वसनीय होता. गाडगेबाबा कीर्तनातून जे सांगायचे, अंधश्रद्धा सोडा, शिक्षण घ्या, स्वच्छ रहा, त्याच विचारांना डॉक्टर आंबेडकर कायद्याचं, हक्कांचं आणि राजकीय शक्तीचं स्वरूप देत होते. म्हणजे असं म्हणता येईल की गाडगेबाबा नैतिक पाया घालत होते आणि बाबासाहेब त्यावर आधुनिक भारताची इमारत उभारत होते. अगदी परफेक्ट. काय छान वाक्य आहे. पण त्यांच्यात एकमेकांबद्दल इतका आदर कसं निर्माण झाला असेल? त्यांचं जग तर खूप वेगळं होतं. याचं उत्तर त्यांच्या दूरदृष्टीमध्ये आहे. गाडगेबाबांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं. ते स्वतः निरक्षर असले तरी त्यांना ज्ञानाची किंमत कळत होती. अच्छा. ते लोकांना बाबासाहेबांचं उदाहरण द्यायचे. म्हणायचे, पहा,
शिक्षणामुळे माणूस काय बनू शकतो. शिका, बाबासाहेबांसारखं मोठं व्हा. शिक्षण कुणा एकाची मक्तेदारी नाहीये. म्हणजे एका अशिक्षित माणसाने एका उच्च शिक्षित व्यक्तीच्या ज्ञानाला ओळखलं आणि त्याचा प्रचार केला. कमाल आहे. हो, आणि बाबासाहेबांचं काय? त्यांचं गाडगेबाबांबद्दल काय मत होतं? बाबासाहेबांनी गाडगेबाबांच्या कार्याला दिलेलं महत्त्व तर त्याहूनही मोठं आहे. त्यांनी गाडगेबाबांचं वर्णन ज्योतिराव फुले यांच्यानंतरचा सर्वात मोठा जनसेवक असं केलं होतं. बापरे, ज्योतिराव फुले यांच्यासोबत तुलना. हो, विचार करा, फुले यांच्या वैचारिक वारशाशी गाडगेबाबांच्या कामाला जोडणं ही किती मोठी गोष्ट होती. एका कायदेपंडिताने एका कीर्तनकाराच्या जमिनीवरच्या कामाला दिलेलं हे सर्वोच्च प्रमाणपत्र होतं. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांच्यातला हा विश्वास फक्त शब्दापुरता नव्हता, नाही का? नाही, अजिबात नाही. तो कृतीतही उतरला होता. ती पंढरपूरची घटना, वसतिगृहाच्या दानाचा किस्सा. बरोबर. ती घटना त्यांच्या नात्याची खोली दाखवते. गाडगेबाबांनी लोकांकडून मिळालेल्या पैशातून पंढरपुरात एक मोठी धर्मशाळा, एक वसतिगृह बांधलं होतं. हो. ते त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दान करून टाकलं. संपूर्ण इमारत. त्यांना फक्त एका गोष्टीवर विश्वास होता, बाबासाहेब जे काही करतील ते समाजाच्या भल्यासाठीच असेल. हा होता तो विश्वास. म्हणजे एका बाजूला देशाची घटना लिहिणारे विद्वान आणि दुसऱ्या बाजूला एक निरक्षर संत, आणि ते एकमेकांना इतका मान देत होते. हो, आजच्या काळात याची कल्पना करणंही कठीण आहे. त्यांच्यात अहंकार नावालाही नव्हता. आणि हा सगळा आदर, हा विश्वास एका अविस्मरणीय प्रसंगात तर शिगेला पोहोचला. तो कीर्तनातला प्रसंग. हो, तो प्रसंग म्हणजे या दोन महापुरुषांच्या नात्याचं शिखर आहे. त्यातून दोघांचंही मोठेपण दिसतं. सांगा ना त्याबद्दल. एका गावात गाडगेबाबांच्या कीर्तनाचा मोठा कार्यक्रम होता. हजारो लोक जमले होते. अशावेळी मोठे नेते आले की त्यांच्यासाठी व्यासपीठावर खास जागा असते, हार तुरे असतात, नाही का? हो, अर्थातच. पण डॉक्टर आंबेडकर तिथे आले. कोणताही बडेजाऊ नको होता त्यांना. अजिबात नाही. ते स्वतःला लोकांपेक्षा वेगळं समजतच नव्हते. पण गाडगेबाबांची नजर ती खूप तीक्ष्ण होती. कीर्तन सुरू होण्याआधी त्यांची नजर गर्दीत फिरली आणि त्यांनी त्या कोपऱ्यात बसलेल्या बाबासाहेबांना ओळखलं. आणि ओळखल्या क्षणी त्यांनी सुरू असलेलं कीर्तन थांबवलं, माईक हातात घेतला आणि मोठ्या आवाजात गर्दीला म्हणाले, "अरे, एवढ्या मोठ्या माणसाला तुम्ही तिथं मागं बसून ठेवलंय, तुम्हाला काही कळतं की नाही?" संपूर्ण सभा शांत झाली असेल. पार स्तब्ध. सगळ्यांच्या माना वळल्या. कोणालाच कळेना की बाबा कोणाबद्दल बोलत आहेत. आणि मग जे घडलं ते अद्भुत होतं. हो, गाडगेबाबा स्वतः व्यासपीठावरून खाली उतरले. पायात चप्पल नाही, अंगावर फाटके कपडे. ते गर्दीतून वाट काढत बाबासाहेबांपर्यंत पोहोचले. हो, त्यांनी बाबासाहेबांचा हात धरला आणि त्यांना पुढे येण्याची विनंती केली. बाबासाहेब नम्रपणे म्हणाले, "बाबा, मी इथेच ठीक आहे. मला लोकांसोबत बसल्यानेच समाधान मिळतं. वा. पाहिलं पाहिजे, तुमचं दर्शन घेतलं पाहिजे." त्यांनी बाबासाहेबांचा हात सोडला नाही. नाही, त्यांना अक्षरशः व्यासपीठाजवळ आणून बसवलं. गर्दी शांतपणे हे सगळं पाहत होती. आणि मग ते जगप्रसिद्ध वाक्य आलं. हो, बाबासाहेबांना आदराने बसवल्यावर गाडगेबाबांनी माईक घेतला आणि म्हणाले, "माझ्या कीर्तनाची खरी शोभा तर आज आली. ज्योतिबा फुलेंनंतरचा सर्वात मोठा जनसेवक हा माझ्या समोर बसला आहे." अंगावर काटा येतो ऐकून. त्या एका वाक्याने सभेत चैतन्य पसरलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. एका निरक्षर संताने एका विद्वान समाजसुधारकाचा केलेला तो सन्मान, तो अभूतपूर्व होता. हे केवळ कौतुक नव्हतं. नाही, गाडगेबाबा जे लोकांच्या हृदयावर राज्य करत होते, त्यांनी आंबेडकरांच्या नेतृत्वाला लोकांसमोर प्रमाणित केलं होतं. ही एक प्रकारे लोकांच्या मनातील क्रांती होती. आणि यावर बाबासाहेबांची प्रतिक्रियाही तितकीच महान होती. ते हसले आणि म्हणाले, "बाबा, तुम्ही मला जो मान देता, तुम्ही परत समाजाला देण्यासाठीच माझं आयुष्य जगतो." काय विलक्षण संवाद होता हा. दोघांमध्येही मीपणाचा लवलेश नाही, फक्त समाज आणि समाजासाठी केलेलं काम. अगदी. हा प्रसंग म्हणजे केवळ एक घटना नाही, तो एक संदेश आहे. संदेश आहे की खरं काम करणाऱ्या माणसांना एकमेकांना ओळखण्यासाठी पदव्यांची किंवा शिक्षणाची गरज नसते. त्यांना एकमेकांच्या डोळ्यांतील तळमळ दिसते आणि ते एकमेकांचा आदर करतात. बरोबर. खरंच, हे नातं किती भावनिक आणि विचारांनी जोडलेलं होतं हे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही दिसून आलं. ते खूपच हृदयद्रावक आहे. हो. 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाची बातमी देशभर पसरली.
आणि ही बातमी जेव्हा आजारी असलेल्या गाडगेबाबांच्या कानावर पडली, तेव्हा ते काही क्षण स्तब्ध झाले, काहीच बोलले नाहीत. मग डोळे पुसत एका खोल दुखाने ते म्हणाले, पिंजरा तुटला, माझा आधारस्तंभ गेला, समाजाचा खरा दीप विझला, आता देशाचं काय होईल? या एका वाक्यात त्यांचं दुःख, देशाची चिंता आणि बाबासाहेबांच्या जाण्याने झालेली कधीही न भरून येणारी हानी सगळं काही सामावलेलं होतं. आणि या घटनेचा त्यांच्यावर इतका खोल परिणाम झाला की असं म्हणतात की बाबासाहेबांच्या जाण्याने त्यांचं जगल्याचं बळच खचलं. ते त्या धक्क्यातून सावरलेच नाहीत. हो, आणि त्यानंतर अवघ्या 14 दिवसांनी 20 डिसेंबर 1956 रोजी गाडगेबाबांनीही या जगाचा निरोप घेतला. अवघ्या 14 दिवसांनी हो, जणू काही एकाच्या जाण्याने दुसऱ्यानेही आपला प्रवास संपवला. एकाच ध्येयाने प्रेरित झालेले दोन आत्मे एकामागोमाग एक निघून गेले. त्यांचं नातं हे केवळ वैचारिक नव्हतं, ते भावनिक आणि आत्मिक होतं. एकाच ध्येयासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या दोन महान व्यक्तींचं ते नातं होतं. तर आज आपण पाहिलं की कसे दोन भिन्न मार्गांनी काम करणाऱ्या समाजसुधारकांचे ध्येय एकच होते. गाडगेबाबा आणि डॉक्टर आंबेडकर यांचं नातं केवळ परस्पर आधारापुरतं मर्यादित नव्हतं. तर ते एकमेकांच्या कामाची गरज ओळखणारं, त्याला पूर्णत्व देणारं एक अतूट नातं होतं. आणि कीर्तनातील तो प्रसंग, तो त्यांच्यातील नात्याची आणि दोघांच्याही महानतेची उंची दाखवतो. या सगळ्या चर्चेतून एक महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, नाही का? कोणचा? गाडगेबाबांनी लोकांच्या मनात बदल घडवण्याचा, नैतिक सुधारणेचा मार्ग निवडला, तर डॉक्टर आंबेडकरांनी राजकीय आणि कायद्याच्या चौकटीतून हक्क मिळवण्याचा मार्ग स्वीकारला. हो. आजच्या काळात समाजाला पुढे नेण्यासाठी आपल्याला यापैकी कोणत्या मार्गाची जास्त गरज आहे? की मग एकाशिवाय दुसरा मार्ग आजही अपूर्णच आहे आणि आपल्याला या दोन्ही मार्गांवर एकाच वेळी काम करणाऱ्या लोकांची गरज आहे? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.